नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण पुढील 5 दिवसाच्या राज्याच्या हवामानाचा अंदाज बघणार आहोत. हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला आहे. तर उद्या राज्यातील बहुतांशी भागात पाऊस पडेल असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे. राज्यातील काही भागात पावसाची हजेरी सुरूच आहे, तर काही भागात आजही जोरदार पावसाची प्रतीक्षा शेतकरी करत आहेत. हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला, तर उद्या राज्यातील बहुतांशी भागात पाऊस पडेल असाही अंदाज हवामान विभागाने दिला आहे. हवामान विभागाने आज कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या पायथ्यावर अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज दिला, तर विदर्भ आणि मराठवाड्यात काही भागातही जोरदार पाऊस पडेल असे संकेत आहेत. तर इतर भागात हलक्या ते मध्यम सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिला. उद्या बहुतांशी भागात पावसाचा अंदाज आहे. उद्या मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी अति जोरदार पावसाचा रेड अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला, तर ठाणे, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, नाशिक, नगर, धुळे, जळगाव आणि चंद्रपूर, नंदुरबार जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला, तर मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, नागपूर, वर्धा, गडचिरोली, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला. अशा नवनवीन माहितीसाठी प्रॉग्यान वेबसाईट या YouTube चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नमस्कार.